मला विचारलं जीवन म्हणजे काय आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला तर मला इतिहासाच्या पानावर स्वराज्य निर्माण करण्यासाठी मुघलांची आयुष्यभर दोन हात करणारे छत्रपती शिवाजी महाराज आठवल्या त्या अनाथांच्या माय ज्यांनी पोटाची खळगी भरून काढण्यासाठी प्रेतावर भाकर भाजून खाल्ली आणि आठवले ते माझे आई वडील ज्यांनी माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र शेतात काम केलं आणि मग नकळत माझ्या मुखात शब्द निघाले, जीवन एक संघर्ष आहे. जीवन खरं तर एक खडतर परीक्षा आहे, पण या परीक्षेची प्रश्नपत्रिका ही प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. म्हणून या परीक्षेत कुणाची कॉपी करूनच चालत नाही. उत्तीर्ण होण्यासाठी करावा लागतो तो संघर्ष स्वतःचाच स्वतःशी. आयुष्यात तीनदा संघर्ष करावा लागतो, जीवन जगण्यासाठी, ओळख निर्माण करण्यासाठी आणि निर्माण केलेली ओळख टिकवण्यासाठी. याचं उत्तम उदाहरण म्हणजे एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी त्याला कॉलेजमधले अवघड विषय पास करण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी आणि मिळवलेली नोकरी टिकवण्यासाठी संघर्षच करावा लागतो. पण या संघर्षातनं जेव्हा माझा मुलगा काहीतरी करतो याचं समाधान आई वडिलांच्या डोळ्यावर दिसतं ना, तेव्हा असं वाटतं हा संघर्ष खूप सुंदर आहे, कारण यशाचं गुपित संघर्षात आहे. श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, जीवन ना तर भूतकाळात आहे ना भविष्य काळात, ते तर वर्तमानाच्या प्रत्येक क्षणात आहे. म्हणून भूतकाळात घडलेल्या चुकांचा विचार करत आणि भविष्याची स्वप्न रंगत बसण्यापेक्षा स्वतःला रोज विचारावं, आजचं जीवन मी ज्या पद्धतीने जगलो ते माझ्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जाणार होतं का? आज मी काय नवीन शिकलो आणि कुठली चूक घडली जी मला पुन्हा करायची नाही? कारण या भूत भविष्याच्या व्यर्थ विचारांत आपला खूप सारा बहुमूल्य वेळ वाया जातो. एकदा एक गृहस्थ गौतम बुद्धांना विचारतात, माणसाचा सर्वात मोठा गैरसमज काय? यावर बुद्ध उत्तर देतात, अजून आपल्याकडे खूप सारा वेळ आहे. या गैरसमजात माणूस आयुष्य जगत असतो आणि हे आयुष्य कधीच संपून जातं त्याचं त्यालाही कळत नाही. म्हणून हा बहुमूल्य वेळ आपण आपल्या ध्येयासाठी वापरला पाहिजे. स्वतःला विचारावं, मी जन्माला का आलो? माझ्या जीवनाचं ध्येय काय? आणि एकदा का हे ध्येय भेटलं की मग बस पुन्हा माघार घ्यायची नाही. त्या ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत राहायचं आणि मग आपल्यालाच कळेल हे जीवन किती सुंदर आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर साधतोय, पण जीवनातली खरी सुंदरता आज विसरतोय. आठवून बघा ते बालपणीचे क्षण जेव्हा आपण नदीत पोहत होतो, झाडांवर चढत होतो आणि मित्रांसोबत गप्पा गोष्टी करत विटी दांडू खेळत होतो. पण आज आपली मुलं फक्त मोबाईलला चिपकून पबजीत आणि लुडोत मन रमवताय. खेळायला कोणी नाही म्हणून आणि बोलायलाही कोणी नाही म्हणून ते फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या अनोळखी लोकांशी मैत्री करताय. कारण त्यांचे खरेखुरे मित्र असणारे आजी आजोबा आज आपल्याला वृद्धाश्रमात दिसतायत. आज आपल्या घरामध्ये कुत्र्याला बिस्किट पण आज साध्या आई बापाला भाकर तुकडा नाहीये. ही आजची शोकांतिका आहे. म्हणून आजच्या काळात जीवनाला सुंदर करण्यासाठी चिमण्यांची शाळा चित्रपटातील गदी माडगुळकरांच्या गीताला संगीत देत सुधीर फडके खूप छान म्हणतात, बिनभिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची मैत्री करू. खऱ्या अर्थाने या निसर्गाची आज मैत्री करण्याची गरज आहे. एकत्र कुटुंब पद्धतीची गरज आहे आणि आपल्या मुलांशी मातीशी नातं जोडणारे खेळ खेळण्याची गरज आहे. मित्रांनो, जीवन खरंच खूप सुंदर आहे. जेव्हा आपण एकत्र कुटुंब पद्धतीने सर्व आनंदाने गप्पा गोष्टी करू ना, तेव्हा या जगण्यातली सुंदरता आपल्याला नक्कीच दिसून येईल. जीवनामध्ये वेळ खूप कमी आहे, त्यामुळे कमेत घ्या आयुष्याला. विसरून जा त्या लोकांना ज्यांनी कधी तुम्हाला त्रास दिला आहे. माफ करून टाका सर्वांना, मागून घ्या कुणाकडून माफी आणि विसरून जा आपल्या वयाला आणि मग म्हणा हे जीवन किती सुंदर आहे. कारण ही वेळ आयुष्यातली आपल्याकडे पुन्हा येणार नाही. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही, पण या दोघांच्या मध्ये कसं जगावं हे तर आपणच ठरवायचं आहे. आणि एकदा का ठरलं मग म्हणा हे जीवन खूप सुंदर आहे. यावर एक कविता सुचते, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. धन्यवाद.